सामन्यांच्या हाकेला धावून जाणारा व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये होता आणि तो 6.5 वर्ष का नव्हता. तर त्याच्यासाठी माझी लेकरं लहान होती तेव्हा, आता मोठी झाली, माझ्यापेक्षा उंच झालेत. माझे कनिष्ठ धाकटे चिरंजीव आहेत, मोठ्या याच्यापेक्षा मोठा झाला, पण लहान होते खूप. आणि मी सिंगल पेरेंट असल्यामुळे मला त्यांना वेळ देणं गरजेचं होतं. एकदा आंदोलनातून आलो होतो उशीर, आणि त्यांनी सांगितलं की पप्पू आम्हाला तुमची वेळ हवी आहे, गरज आहे. आणि मग तो वेळ मी माझ्या लेकरांना लहानाचं मोठं करण्यामध्ये, त्यांना चांगले संस्कार घडले पाहिजे. मी स्वराज्य प्रतिष्ठानला या जिल्ह्याला सामान्यांना माझं कुटुंब मानून मी काम केलेलं आहे. मग फक्त लहान असल्यामुळं लेकरांना लक्ष देणं माझं कर्तव्य होतं सिंगल पेरेंट असल्यामुळे. आणि त्या वेळाचा सत्कारणी वेळ कसा मार्गी लावा म्हणून मी 6.5 वर्ष कडक अध्यात्मात होतो. 4.5 वर्ष झालं अन्नग्रहण नाही केलेलं आहे. अखंड उपवास चालू आहे माझा. त्यामुळे तब्येत आधीची आणि आताची फरक आहे. तर पायात चप्पल नाही घालत साधारण 2.5-3 वर्ष झाले. एक नवस बोललाय, पण माझं अन्न त्याग हा माझा आयुष्यभरासाठी ठेवलेला. जे उपवासाला चालतं तेवढंच खातो. आता मी 2008 पासून इथं. आणि दुसरं एक महत्वाचं सांगायचं की ह्या अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये मी माझं नाव, मिडल नेम, सरनेम सगळं चेंज केलेलं आहे. माझं नाव रकुल कार्तिकेय पार्वती महादेव आहे. सरनेम माझा आहे महादेव आहे. तर त्या नावाने मला संबोधावं. त्यामुळे मी लवकरच येत्या 4 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे. आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मग तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मला मायक्रो फायनान्स सारखे गोरगरीब पीडित असतील, शेतकरी असतील, ह्यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलनात तडीच नेता येतील. आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधव तुम्ही आहात, तुमच्या जर घरामध्ये भगिनीला कोणाला लोन घ्यायचं झालं तर ते 11% मिळतं. बरोबर आहे, 11 पेक्षा तर जास्त नाही. आणि जे गोरगरीब माझ्या भगिनी आहेत, जे त्याला शेत पण नाही, शेतात कामाला जातात, आपल्या घरी धुणं भांडी करायला समजा कोण येत असेल तर त्यांना लोन किती टक्क्याने मिळतं? 18 ते 24% मिळतं. आणि मग फायनान्सवाले त्याच्यावर दंड बसवत ते 30% नेतात. असं त्या काळात भारतभरामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये साधारण 1.5 लाख कोटी होते. तो आकडा आता मी काढला तर तो 4.5 लाख कोटीच्या वरती गेलेला आहे. तो आमच्याकडून सर्वसामान्यांकडून जो जास्त व्याजदर घेतलेला आहे तो व्याजदर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मुभा मिळावी. हे असं आंदोलन इलेक्शन झाल्यानंतर सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली करावं अशी माझी ती विनंती राहील. आणि त्या पद्धतीने इलेक्शन जसं होतं तसं त्या आंदोलनाला देशभराचं आंदोलन आहे, कारण तो केंद्रात कायदा बदलावा लागणार आहे. ही विनंती आहे. आता याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मनसेतून ज्यावेळेला वाटलं तुमचा प्रश्न पूर्ण करा. शेवटचा पक्ष आहे, पण आता काय आहे की मनसे कुटुंबाचाच एक हिस्सा माझ्या, बरोबर, मनसे माझ्या कुटुंबाचा हिस्सा. पण माझे गोरगरीब जर हजारो संख्येने माझ्याकडे येतात, माझ्याकडे ढीग असायचा अर्जांचा, पत्रांचा पहिल्यापासून. मग त्यांना जर न्याय नाही देऊ शकला कोणीच नाही न्याय दिलाय. मी मनसेवर काही टीका टिप्पणी करतोय असं नाही म्हणत आहे, पण मी पक्ष सोडला, पण आंदोलन तर चालू ठेवायला पाहिजे होतं किंवा त्यांना न्याय मिळायला पाहिजे होता. आजपर्यंत मिळालेला नाही. मग आता न्याय तो कुठून मिळू शकतो? तर आता रंग बदललेला आहे ध्वजाचा तिथला, म्हणजे धोरण कळलेलं आहे. मग मी कुठं काम करू शकतो? ज्या सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे, 18 पगड जातीला घेऊन चालणारे पवार साहेब आहेत, सर्व जातींना धर्मांना मानतात. त्यामुळं माझी भूमिका ही, मला माझ्या माता भगिनीला फक्त मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून न्याय नाही द्यायचा आहे, मला एक ट्रस्ट पण फॉर्म करतोय आणि त्यांच्या हाताला पण काम द्यायचं आहे. आणि ज्या काही शासनाच्या, जसं मी हे सांगितलं 2020 योजना, मोतीबिंदूचे 1.25 लाख आपण ऑपरेशन्स केले, तशा बऱ्याच योजना आहेत, त्यांना प्रभावीपणे राबवायचं. कारण ह्या मायक्रो फायनान्सच्या लढ्यामध्ये हजारो माता भगिनी माझ्यावर जोडलेल्या आहेत, ते प्रेमाने दादा म्हणतात, एक भावनिक नातं निर्माण झालेलं. तर सर्व योजनांचा, शासकीय योजना त्यांचेच पैसे आहेत कर रुपी भरलेले, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याच्यासाठी मग कुठला तरी पक्ष हवा. मग हा पक्ष मला सर्वात योग्य वाटतो.
येत्या 4 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट याच्यामध्ये मी प्रवेश करत आहे. कुठं प्रवेश होणार आहे आपला? जिल्हा परिषद मैदानावर सायंकाळी 6 वाजता. किती कार्यकर्ते असतील? हजारोंच्या संख्येने. आणि आजपासूनच मी कामाला लागतोय हजारोंच्या संख्येने. आणि मला 6.5 वर्षाचा गॅप असल्यामुळे अध्यात्माचा, त्याच्यामुळे मला भेटता नाही आलं होतं. तर आजपासून गाव बैठका सुरू आहेत. तर मी आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार सुरू करतोय. तुतारीचं रणशिंग फुंकायला आजपासूनच सुरुवात.